तुमच्या बँक खात्यात जर रोज सकाळी ₹86,400 जमा झाले आणि रात्री ते उरलेले सगळे पैसे गायब झाले, तर तुम्ही काय कराल? खरं त खरं तर अशी बँक आपल्या सर्वांकडे आधीपासूनच आहे. फक्त ती पैसे नाही, वेळ जमा करते. हो मित्रांनो, दररोज सकाळी आपण उठतो तेव्हा आपल्या बॅ आयुष्याच्या बँक खात्यात 86,400 सेकंद जमा होतात. ना 1 सेकंद जास्त, ना 1 सेकंद कमी. फरक फक्त एवढाच असतो, की काही लोक या वेळेचा उपयोग करतात आणि स्वतःचं आयुष्य बदलतात आणि काही लोक उद्या करू, थोड्या वेळाने बघू, आता मूड नाही, असं म्हणत पूर्ण आयुष्य त्यांचं हातातून निसटत जातं. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज तुम्ही वेळेबद्दल जे समजाल, ते तुमच्या पुढच्या 10 वर्षाचं भविष्य ठरवू शकतं. बघा आता, स्वतःचा मोबाईल एकदा सकाळी उठल्यापासून तुमचा मोबाईलमध्ये स्क्रीन टाईम बघा. किती वेळ आपण खर्च केला? 1 तास, 2 तास, 4 तास आणि तरीही आपण म्हणतो, माझ्याकडे वेळच नाही. विचार करा आता, एक रील बघायला किती वेळ लागतो? 30 सेकंद. अशा आपण दिवसभरात जर 100 रील बघितल्या, तर किती वेळ जातो आपला? आणि शेवटी ना काही शिकलो आपण त्याच्यातनं, ना काही मिळवलं. फक्त वेळ गेला. शांतपणे निघून. वेळ कधीच आपला आवाज करत नाही. म्हणून त्याचं जाणं आपल्याला जाणवत नाही. घड्याळाच्या काट्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. पण प्रत्येक फेरीसोबत आयुष्याचं एक पान नक्कीच कमी होतं. कल्पना करा मित्रांनो, तुमच्या हातात बर्फाचा एक तुकडा आहे. तुम्ही काहीही केलं नाही, तरी तो हळू वितळणारच. वेळही तसाच असतो. तुम्ही काम करा किंवा आळस करा, वेळ चालतच राहतो. प्रश्न असा नाही, वेळ जातो का? प्रश्न असा आहे, तो जात असताना तुम्ही काय बनत आहात? योग्य वेळ कधीच येत नाही. सुरुवात केली की तीच योग्य वेळ बनते. व्यस्त असणं आणि प्रगती करणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दिवसभर धावपळ करूनही माणूस तिथेच राहू शकतो. आजचं छोटंसं पाऊल उद्याच्या मोठ्या यशाची सुरुवात असतं. रोज फक्त 1% सुधारणा करा. एका वर्षानंतर आपलं आयुष्य बदलू शकतं. वेळ कधीच धावत नाही. पण मागे वळून पाहिलं, की आयुष्य मात्र खूप पुढे गेलेलं असतं. मित्रांनो, आज कोणी जर मला म्हणालं, "आज तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस आहे." तर मी स्वतःला काय म्हणेल? मी असा विचार करेल, की जो वेळ खर्च केलाय मी, तो योग्य ठिकाणी खर्च केला, की काश थोडा वेळ अजूनही मिळाला असता. लक्षात ठेवा, घड्याळ फक्त वेळ दाखवते, पण वेळ तुमचं आयुष्य लिहित असतो. वेळ हा जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब माणसाला समान प्रमाणात मिळणारा एकमेव खजिना आहे. फरक फक्त एवढाच असतो. कोण त्याची गुंतवणूक करतो आणि कोण त्याला खर्च करून टाकतो. म्हणून मोठी सुरुवात करण्याची वाट बघू नका. आज, आत्ताच फक्त एक छोटंसं पाऊल उचला. कारण एक दिवस आजचं उद्या बनणार आहे आणि तोच दिवस उद्या उशीर झालेला असू शकतो. वेळेचं वैशिष्ट्य एकच, ती कोणासाठी थांबत नाही आणि गेलेला क्षण कोणासाठी परत येतही नाही. पण आता मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, जी आपण शाळेत शिकलो नाही.
हा व्हिडिओ बघणाऱ्यापैकी ज्यांचं वय 25 ते 30 दरम्यान आहे. बघा तुम्ही अनुभवलं असेल, की जेव्हा आपण एखादी गोष्ट सुरुवात करायचा प्रयत्न करतो, तर आपण नेहमी असं म्हणतो, "आज नाही, उद्या सुरू करतो. उद्या नाही, परवा करतो." असं करता-करता 1 महिना, 3 महिने, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष निघून जातात. काहीही विशेष वाटत नाही. 5 वर्ष गेली, अजूनही वाटतं. आता ही वेळ आहे. 10 वर्षांनी जेव्हा आपण आरशात केस पांढरे दिसायला लागतात, आई-बाबा म्हातारे दिसायला लागतात, शाळेतील मित्रांच्या मुलाचे फोटो WhatsAppवर येऊ लागतात आणि अचानक आपल्याला जाणवतं, वेळ धावत नव्हता. तो शांतपणे निघून गेला. मित्रांनो, कुठलीही सुरुवात करायची असेल, तर जेव्हा विचार येतो, तेव्हापासूनच सुरुवात करा. उद्यापासून नाही. आत्तापासूनच एक छोटा बदल करायला सुरुवात करा. कारण वेळ कधीच थांबत नाही. ज्यांचं वय 18 ते 35 या दरम्यान आहे, हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं वय असतं. याच काळात आपलं करिअर बनतं, नाती बनतात, स्वप्न पूर्ण होतात किंवा सगळं हातातून निसटायला सुद्धा सुरुवात याच वयात होते. पण गंमत अशी आहे बघा, आपण मोठे निर्णय घेऊन आयुष्य बिघडवत नाही. आपण दररोज घेत असलेल्या छोट्या-छोट्या चुकीच्या सवयी आपलं भविष्य बदलतात. आता बघा, सकाळी आपल्याला व्यायाम करायचा असेल, तर आपण 6चा अलार्म लावतो. अलार्म वाजतो. आपण म्हणतो आणखीन 5 मिनिट मला झोपायचं. 5 मिनिटानंतर म्हणता-म्हणता पुन्हा 1 ते दीड तास उशिरा होतो आणि ज्यावेळेस बघतो आपण उशीर झालाय, मग व्यायाम तर करत नाही, पण घाई-घाईमध्ये आपण तयार होतो. कॉलेजसाठी म्हणा, ऑफिससाठी म्हणा. मग नाश्ता स्किप होतो. मग ऑफिस आणि कॉलेजला जायला उशीर होतो. संपूर्ण दिवस हा स्ट्रेसफुल जातो आणि मग रात्री झोपताना आपण विचार करतो, आजचा दिवस काहीच प्रॉडक्टिव्ह नव्हता. पण दिवस बिघडला कुठे मित्रांनो? याचा विचार केलाय का? सकाळच्या त्या 5 मिनिटापासून. त्याच्यामुळे मोठे बदल करू नका. छोटासा बदल करा. जर सकाळी उठायला अलार्म लावला असेल, तर वाजता क्षणी उठा. इतकाच एक बदल. सवय लहान पण मोठं आयुष्य बदल करू शकते. एक दिवस माझा मित्र माझ्याकडे आला आणि तो मला म्हणाला, की माझ्याकडे व्यायाम करायला वेळच नाही. मी त्याला त्याचा स्क्रीन टाईम दाखवायला सांगितला मोबाईलमध्ये. तो बघून आश्चर्य वाटलं त्याला. स्वतःचाच मोबाईल, की त्याने Instagramवर 2 तास, WhatsAppवर 1 तास, YouTube शॉर्ट्समध्ये 1 तास असे एकूण 4 ते 5 तास खर्च केले. मग प्रश्न वेळेचा नव्हता. प्रश्न होता प्राधान्यक्रमाचा. मग आता काय करायचं? सोशल मीडिया डिलीट? नाही. हा वास्तववादी निर्णय नाही. फक्त जेव्हा रील्स पाहायला तुम्ही सुरुवात करता, टायमर सेट करा. 10 मिनिट, 15 मिनिट आणि टायमर वाजला, फोन बाजूला ठेवा. तुम्हाला वाटेल याने काय होईल? अहो, दररोज तुमचे 40 मिनिट जर वाचले, तर महिन्याचे बघा किती मिनिट आणि तास होतात आणि तेच वर्षाचे किती होतात. इतक्या वेळेत आपण काय नाही करू शकत. एक नवीन स्किल शिकू शकतो, फिटनेसवर काम करू शकतो, इंग्रजी स्पोकन सुधारू शकतो, हो की नाही? मित्रांनो, आपल्यापैकी जे वर्किंग प्रोफेशनल असतात, नवीन-नवीन नोकरी लागलेली असते, ज्यांचं वय 25 ते 30च्या दरम्यान असतं, त्यांचा एक विचार नेहमी ते करतात, की 10,00,000चं पॅकेज मिळालं, की बाहेर फिरायला जाईन. कोणी म्हणतं प्रमोशन झालं, की चांगलं आयुष्य जगायला सुरुवात करेल. कोणी म्हणतं
घर घेतलं की रिलॅक्स करा. असं करता करता 35 वर्ष जातात. पैसे वाढले, पण आनंद आपण पुढेच ढकलत राहिलो. तो चित्रपट बघितला असेल ना तुम्ही, जिंदगी ना मिलेगी दोबारा. ऋतिक रोशनचं पात्रसुद्धा अशाच प्रकारचं असतं. त्यालाही 40शी नंतर जगायचं असतं. पण तो आज, आत्ता, या क्षणात कसं जगायचं याचा विचारच करत नाही. काम, काम आणि काम. मित्रांनो, रिॲलिटी ही आहे की आयुष्य वेटिंग लिस्ट नाहीये. काम करा, पण महिन्यातून 1 दिवस कुटुंबासाठी, 1 दिवस स्वतःसाठी. कारण काम कधीच संपत नाही आणि उद्याच्या शोधात इतकेही हरवू नका, की आजचं आयुष्य नकळत आपल्या हातून निसटून जाईल. आता एक शेवटचा मुद्दा सांगतोय. कदाचित सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे आपल्या, वेळ चोरणारे चोर. हो, तुम्ही म्हणाल पैसे चोरीला जातात. आता ही वेळ चोरणारे चोर कोण? लगेच कळेल. वेळ चोरीला जातो आणि आपल्याला कळतही नाही. म्हणजे काय? वेगवेगळ्या मोबाईलमध्ये आपल्या नोटिफिकेशन्स येतात, रँडम रील्स येतात, अननेसेसरी मीटिंगचे कधी-कधी मेसेज येतात, नकारात्मक विचार येतात मनात, ओव्हर थिंकिंग करतो आपण. हे सगळं करत असताना नकळत आपला बराचसा वेळ वाया जातो. हेच आहे ते वेळ चोरणारे चोर. स्वतःला विचारा, हे सर्व करून म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग करून, ओव्हर थिंकिंग करून, रँडम रील्स बघून, या सर्व गोष्टी करून आपलं आयुष्य सुधारते का? की फक्त आपला वेळ घेत आहे ह्या गोष्टी? जर उत्तर नाही असेल, तर ती गोष्ट कमी करा. कारण लोग कहते हैं, अभी बहुत वक्त है, मगर वक्त कभी ये नहीं कहता, मैं अभी बहुत बाकी हूँ. हो मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ संपतोय, पण वेळ नाही. आजही घड्याळाची काठी पुढेच फिरत आहे. स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. आज मी माझ्या वेळेचा मालक होतो की फक्त प्रवासी? जर उत्तर पहिलं नसेल, तर काळजी करू नका. कारण बदलासाठी सोमवारची गरज नसते, नवीन वर्षाचीही गरज नसते. फक्त एका निर्णयाची गरज असते आणि कदाचित तो निर्णय तुम्ही आज घेणार आहात. जर हा व्हिडिओ तुम्हाला एका क्षणासाठी का होईना विचार करायला भाग पाडत असेल, तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, आज. कारण प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात याच एका शब्दापासून होते. आणि जर तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल, जी नेहमी म्हणते, माझ्याकडे वेळच नाही, तर हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच नवीन-नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला मनोविश्व नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि परिवाराची. धन्यवाद.